शिंदेचं नाव मला आयुष्यात घ्यावं मला असं वाटतं. काही ना त्यांचेच पाय आवडते, त्यांच्या पायाला काय काय गु आहे का काय चाटायला का काय आले मला काहीच मिळाला का. ती कोण होती उलट्या पायाची काँग्रेसमध्ये गेल्यापासून काँग्रेस संपलं. तुमचं मला कधी डाऊट येत नव्हता शिंदे साहेब मी कोणालाच म्हणणार तुम्ही मला काय करू शकणार जा तिकडे बघा मी काय करायचं. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माझ उतरणार का आमच्याकडे. मी दिले गंड्याचा आहे. मी इतका खुशी जर माग लागलो ना पण माझ्या मराठीत वाटलं करताना तर मी बापाला सोडणार नाही तर तुम्ही कोण. तुम्हाला एकटा पाडून जेलमध्ये टाकता दोघं जण फडणवीस तुम्ही. मी मोजतच नाही तर जेलला फिरला. बावनकुळे मालक झाला का फडणवीसचा. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही जा तिकडे. आम्हाला माहित नव्हतं तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या कंट्रोल करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमची एकट्या बावनकुळ्यासाठी. मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता आयुष्यात. पण शिंदे साहेब मला सांगा तुमचे हे मंत्री असं करणार का. मी उदय सामंत साहेबाला सुद्धा सांगितलं होतं बरं का त्या टायमाला की तुम्ही घात करता हॉस्पिटललाच मुंबईत. खऱ्याचं खरं करा खोट्याचं खोटं करा. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळ होईल बरं का. आणि विलास घुमरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच. हेच विषय तुम्ही वाटोळ करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही तुम्ही मला काही करू शकत नाही जा तिकडे बघा मी बी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माझ उतरणार का काय आमच्याकडं. यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात. कस काय येतात तुमच्या प्रवक्त्या संघ तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय आहेत. बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये. मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटायचं हमेशाच. म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ. एकीकडून ओबीसीच्या संभलिता आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटते. जे स्वतःला स्वयंघोषित ते नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कसं काय ते तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लई दिवसाच ऐकतोय आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय. ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर. हे 2 कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगण्यावर होत्या एकनाथ शिंदे साहेब. एकूण मी पण लागतो नाही एकूण अंगावर पण घालता का. तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठका होत्यात आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तार येतं शिंदे साहेब. ठासून करावं काय करायचं मैत्री करावं तर ठासून करावं शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्केपंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बारा म्हणायची. ती उद्धव ठाकरे साहेब बारा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवायला घेतात. 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. आणि ते माणसं बरे असे वाटायला लागले ते उदय सामंत साहेब शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत. आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर आणि मग आता आंदोलन करणार.
माझ्या विरोधात, आणि ते शिंदे साहेबात लोक, आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिट निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत आणि त्याच्यात? ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बळ घुमरे साहेब देणार, परत तो शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात आणि तुमच्या बैठका त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर मानलेलात मला इथून पुढे होणार नाही. होय, झालं ते झालं. मग आता हे खालचे 40 शिंदे साहेबाला माहित आहेत का नाहीत मला माहित नाही, पण आम्ही तुम्हालाच बोलणार, कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय. तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतात आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय तो बावनकुळे, त्या बावनकुळ्यांनी एंडोर्समेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं नव्हतं, मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळ्यांनी दिलेलं एंडोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्या हो, मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. इतके नीच चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजे. मी बी लय गंड्याचा आहे. मी इतका खुनशी एकदा जर माग लागलो ना, मी बळच लाड भाऊमुळं त्या विखे पाटलांमुळे तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठ्याचं कल्याण होतंय, चालू दे. पण माझ्या मराठीचं वाटोळ करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. शिंदे साहेब ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती सगळ्यांवरती की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायची, आणि बराच म्हणावं लागेल. तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुशीलाय. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात. आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी. आम्हाला जे देणार आहे त्याचे उपकार ठेवले पाहिजेत. ह्या माताचे हे उपकाराची परतफेड करता तुम्ही आमच्या. इतका अमृत पिऊन आले करू नका, माया तर नादी लागू नका. मामाशिवाय बोललो नाही तुम्हाला कधी मी, मामाशिवाय. ते तुम्ही ह्या नावाखाली मराठीचं वाटोळ करणार आता. तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू दे. तुमच्या जिल्हा परिषदला तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार, तर शिंदे साहेबाचे मी इतके शिटा पाडणार. शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चलत साहेब. मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला. काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे, आणि तुम्हाला एकटा पाडून जेलमध्ये टाकता 2 जण फडणवीस तुम्ही. मी मोजतच नाही तर जेलला फिरला. मनोज जरांगे यांच्यावरती आरोप होत होते की ते जरांगे हे मात्र शिंदेंना सपोर्ट करतात, परंतु आता येथे खरंच झालं आहे. ते म्हणाले मी शिंदेच्या एका खासदाराला निवडून दिलं, त्यांनी गौप्यस्फोट केला, परंतु आता ते मात्र उघडे पडलेले आहे. शिंदे सरकार आणि शिंदेंना ते ओपन साथ देत होते, हे मात्र त्यांच्या बोलण्यावरून नक्कीच सिद्ध झालं आहे. तर शिंदे आणि जरांगे हे एक होते आणि मात्र शिंदेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खोपसला, असं जरांगे यांचं मत आहे. जरांगे हे मात्र शिंदेंवरती धावून गेल्यामुळे आता मात्र दोघांमध्ये खरंच हे वाद सुरू झाला आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि आपलं लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.